नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन सोनलच्या गावी आलेला असतो. तिथे तो एका व्यक्तीला चौकशी करतो. त्याच्याकडून कळतं की सोनलचे आईवडील ती हरवल्यानंतर लगेच हे गाव सोडून निघून गेले आहेत. पण ते कुठे गेले याबद्दल कोणालाही माहिती नसते. तो व्यक्तीसुद्धा सांगतो की मला याबद्दल काहीच माहीत नाही. आता अर्जुनला प्रश्न पडतो की नेमकी तिच्या आईवडिलांपर्यंत कसं काय पोहोचायचं. यापुढे त्यांच्याकडे काही पर्यायही उरत नाही. आता इकडे श्वेताला कळून घ्यायचं असतं की अर्जुन कुठे गेला आहे. त्यामुळे ती म्हणते की गौरीचा ताप उतरला आहे हे अर्जुन सरांना सांगायला हवं ना, त्यांनी तसं सांगितलं होतं. मग अस्मिता त्याला कॉल करते. मात्र अर्जुन तिचाही कॉल रिसीव करत नाही. दुसऱ्या दिवशी सगळेजण कोर्टामध्ये जमा झालेले असतात. त्यावेळी चैतन्य वारंवार अर्जुनला कॉल करतो, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. हळूहळू सगळेजण यायला सुरुवात होते. तेव्हा प्रतिमा आणि घरातले सगळेजण विचारतात की अर्जुन इथेही आलेला नाही अजूनही, तो रात्रभरही घरी आलेला नाही आहे. तेव्हा सगळेच काळजीमध्ये असतात. चैतन्य म्हणतो नाही ना, त्याचा फोनही लागत नाही आहे, मी खूप वेळाचा फोन ट्राय करतो आहे. कल्पनाला देखील काळजी वाटू लागते. तो कुठे गेला आहे हे सांगितलंसुद्धा नाही आहे त्यांनी, फक्त पनवेल बाहेर जातो एवढंच सांगितलं आहे. आता अश्विन म्हणतो की मी सुद्धा कॉल करून बघतो. प्रतिमा विचारते की नेमकी तो कुठे गेला आहे, कोणत्या गावाला गेला आहे हे तरी सांगा. आता चैतन्य काही सांगणार, पण तितक्यात मधुभाऊ तिथं येतात. कुसुम आणि मधुभाऊसुद्धा हेच प्रश्न विचारतात की जावई बापू अजून आले नाही आहेत का, कुठे गेले आहेत ते. मधुभाऊ कुसुमला विचारतात की साऊ पण आत्ता येईलच ना, त्यांना तिला भेटायची ओढ लागलेली असते. आता इकडे सचिन आणि राकेश दोघेही वेषांतर करून कोर्टामध्ये आलेले असतात. तिथे अर्जुन नाही हे म्हटल्यानंतर त्यांना दोघांनाही मनातून उकळ्याच फुटतात. पण राकेश म्हणतो अर्जुन जर आलाच नाही तर खूप चांगली गोष्ट होईल, पण तो जर आला ना तर मग मात्र आपली वाटच लागेल, कारण त्याच्याकडे काहीतरी पुरावे नक्कीच असतील. तेव्हा सचिन त्याला गप्प बसायला सांगतो. आता सायलीला देखील कोर्टामध्ये आणलं जातं. प्रतिमा कल्पना दोघीही सायलीची आपुलकीने चौकशी करतात. पण तिला कळतं की अर्जुन अजून घरी आलेलाच नाही आहे. त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत सांगतात की माझा त्यांच्याशी शेवटचा कॉल काल झाला होता, तेव्हा ते त्या गावीच होते, पण त्यानंतर त्यांचाही फोन लागलेला नाही आहे. आता मात्र सगळेच काळजीमध्ये असतात. हिअरिंग चालू होईपर्यंत अर्जुन कोर्टात यायला हवा अशीच सगळ्यांची इच्छा असते. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे गेले आहेत ना मग ते नक्की वेळेमध्ये परत येतील. त्या सुरेश कदमला सुद्धा कोर्टामध्ये आणलं जातं. मधुभाऊ त्याच्याकडे बघून म्हणतात की हाच होता तो, सोनलचा काका म्हणून आला होता आणि यानेच आम्हाला कागदपत्र दाखवून आपली फसवणूक करून सोनलला घेऊन गेला होता. त्यानंतर सोनल देखील तोंडाला स्कार्फ बांधून तिथं आलेली असते. मात्र अर्जुन अजूनही आलेला नसतो. जजसुद्धा येतात आणि कोर्टाची कारवाई सुरू करायला सांगतात. त्यावेळेस अर्जुनच आलेला नाही, त्यामुळे सगळेच गप्प असतात. सचिन म्हणतो अर्जुन जर आला नाही ना तर आपल्याला लॉटरीच लागली असंच समजावं लागणार आहे. त्यानंतर पुढची हिअरिंग मागून घेता येईल. आता हे मनोमन आनंदित झालेले असतात. चैतन्य वारंवार कॉल करत असतो, पण अर्जुनचा फोन काही लागत नसतो. सचिन लगेच मेसेज करतो आणि मेसेजवरती सगळ्यांना सूचना देतो की अर्जुन अजून आलेला नाही आहे, पण त्याची सगळी वाट पाहत आहेत. हिअरिंगसाठी सगळेच थांबलेले आहेत. आता हे सगळे मेसेज श्वेता, महिपत आणि प्रिया तिघेही मिळून डिस्कस करत असतात. महिपत म्हणतो हा अर्जुन सुभेदार काय पाताळात जाऊन दडलाय का, अजून कसा आला नाही आहे. प्रिया चिडचिड करते आणि म्हणते मी जेलमध्ये राहून जितकी कामं केली ना तेवढीसुद्धा तुम्हाला जेलच्या बाहेर राहून मॅनेज करता येत नाही आहे. साधं एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितलं होतं अर्जुनवरती, ते सुद्धा तुम्हाला ठेवता नाही आलं. आता महिपत तिच्यावरतीच रागावतो. म्हणतो ए बबली, जास्त बडबड नाही करायची हा, तुझं थोडं कौतुक काय केलं, डोक्यावर बसू नकोस लगेच. प्रियासुद्धा काही कमी नसते, तीसुद्धा त्याच्याशी वाद घालू लागते. आता श्वेता म्हणते तुम्ही प्लीज गप्प बसा आणि भांडू नका. महिपत म्हणतो की बबली, जेव्हा जेव्हा तो अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये उशिरा आलाय ना तेव्हा तेव्हा त्याने धमाकाच केलाय, आठवतंय ना तुला हे सगळं पाठीमागचं. तेव्हा प्रिया म्हणते हो आठवतंय ना मला, आणि त्यामुळेच मी तुम्हाला वारंवार सांगत होते की त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा म्हणून.
पण तुम्हाला तेवढंही जमलं नाही. श्वेता सांगते, काल मी अस्मिताला कॉल करायला सांगितला होता, पण त्याने तिचाही कॉल घेतला नाही आणि नंतर तर काय फोनच बंद लागत होता. आता सगळेच जण विचारात पडलेले असतात की नेमके अर्जुन गेला कुठे आणि त्याचा कोणालाच काही तपास का लागत नाही आहे. तितक्यात सचिन पुन्हा महिपतला मेसेज करतो, ज्यामध्ये सांगितलेलं असतं की अर्जुन अजूनही आलेलं नाही आहे. इकडे तब्बल 1 तासानंतर पुन्हा जज साहेब सुनावणीसाठी येतात, मात्र अर्जुन तरीही आलेला नसतो. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात की आता अर्जुन सुभेदार इतके नामांकित वकील आहे, मग त्यांनी कोर्टाचा असा अपमान करावा का? त्यामुळे आता त्यांची वाट न पाहता कोर्टाने पुढची तारीख द्यावी. चैतन्य अर्जुनच्या वतीने कोर्टाची माफी मागतो आणि जज साहेबांना रिक्वेस्ट करतो की अर्जुन सुभेदार या केसच्या संदर्भातील पुरावे शोधायलाच गेले आहेत, त्यामुळे आणखी थोडा वेळ त्यांची आपण वाट पाहावी. मात्र इन्स्पेक्टर शेंडे ऑब्जेक्शन घेतात आणि कोर्टाकडून पुढची तारीख मागून घेतात. आता बराच उशीर झालेला असल्याकारणामुळे चैतन्याचंही कोणी ऐकून घेत नाही. सायली मनातूनच देवाला प्रार्थना करते की देवी यांच्या हाती नक्की काहीतरी पुरावे लागू देत आणि यांना वेळेमध्ये इथंपर्यंत घेऊन ये. तीसुद्धा खूप काळजीने वाट पाहत असते. सचिनचा मेसेज येतो की अर्जुन अजूनही इथं आलेलं नाही आहे आणि त्यामुळे कोर्टाची सुनावणी आता रद्द करून पुढची तारीख देण्यात येत आहे. आता हे सगळेजण फोनवरती बोलत असतात. त्याच वेळेस श्वेताच्या पाठीमागे अस्मिता येऊन उभी राहिलेली असते. ती गौरीला म्हणते की आता आपण श्वेता आंटीला चांगलंच घाबरूयात आणि श्वेताचं याकडे लक्षच नसतं. मात्र प्रिया व्हिडिओ कॉलवरून अस्मिताला पाठीमागे पाहते आणि लगेच श्वेताला सांगते की तुझ्या पाठीमागे अस्मिता उभी आहे. ती घाईघाईने फोन कट करते आणि मोबाईल लपवते. श्वेतासुद्धा घाबरल्याचं नाटक करते. आता इकडे कोर्टामध्ये अर्जुनची वाट सगळेजण पाहत असतात. मात्र आता जज साहेब निर्णयावर पोहोचतात की आता थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. कोर्टाची सुनावणी आजची रद्द केली जाते. पण तितक्यात अर्जुन तिथं येतो आणि थांबा जज साहेब, आलोय मी असं सांगतो. आता तो आल्यामुळे सगळ्यांनाच खूप धीर वाटलेला असतो. मात्र राकेश, सचिन यांची तर चांगलेच तोंड पडलेली असतात. अर्जुन उशिरा येण्याबद्दल कोर्टाची माफी मागतो. कोर्टसुद्धा अर्जुनला सक्त ताकीद करतो की यानंतर असं जर झालं तर वाट पाहिली जाणार नाही. आता अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायसाठी जज साहेब सांगतात. तेव्हा अर्जुन सांगतो की सायली सुभेदार यांच्यावरती जे आरोप झालेत ते सगळे खरे आहेत असं ॲडव्होकेट शेंडे यांचं मत आहे. त्यांनी सादर केलेले सगळे पुरावे खरे आहेत. त्यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, त्याचप्रमाणे त्यांचे व्हिडिओ काढून त्यामार्फत पैसा कमवण्याचा देखील प्रयत्न केला. आश्रमातील मुलींना त्यांनी किडनॅप केलं. हे सगळे आरोप ॲडव्होकेट शेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे खरे आहेत. आता सगळ्या कोर्टामध्ये एकच शांतता पसरते. अर्जुन आरोपीचा वकील असूनसुद्धा आरोपीच्याच विरुद्ध बोलतोय. सायली म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाही आहे आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही असं का बोलताय? तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये हेच सांगत असतो की सायली सुभेदार यांनी केलेले सगळे आरोप खरे आहेत. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, तुम्ही तर सगळं कामच हलकं केलं, म्हणजे मला आता काही बोलायची गरजच लागलेली नाही आहे. कारण जे काही आरोप आहेत ते तुम्ही स्वतःच मान्य केले, म्हणजे तुम्ही इतक्या लवकर हार मानाल असं मलाही वाटलं नव्हतं. अर्जुन म्हणतो की तुम्ही मी काय म्हणालो हे नीट ऐकलं नाही वाटतं, की तुम्ही केलेले सगळे आरोप आणि दाखल केलेले सगळे पुरावे हे खरे आहेत. हे तुम्हाला पडताळून पाहावंसं वाटलं नाही, कारण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली तरीही तुम्हाला काहीच हरकत नाही आहे, असंच तुमच्या वागण्याचा अर्थ होतो आहे. आणि मी असं म्हणतही नाही की तुम्ही अप्रामाणिक वकील आहात. तुम्ही एक प्रामाणिक वकील असूनसुद्धा तुम्हाला त्याची गरजच वाटत नाही आहे. तो कोर्टामध्ये सांगतो की ॲडव्होकेट शेंडे यांनी जे दाखल केलेले सगळे पुरावे हे खोटे आहेत. हे ऐकून सायलीला तर खूपच आनंद होतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.